खानदेश विशेष मसाला खिचडी करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 तमालपत्र, 3 सुक्या लाल मिरच्या, 1 कांदा, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ, बटाटे, पाव कप शेंगदाणे, 1 कप तांदूळ, अर्धा कप तूर डाळ, चवीनुसार मीठ, पाणी। कुकर मध्ये तेल गरम करून त्यात लसूण, तमालपत्र, सुक्या लाल मिरच्या आणि कांदा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतायचा। आता यात संडे मसाला, तिखट, हळद, मीठ, बटाट्याच्या फोडी आणि शेंगदाणे घालून एकत्रित करून स्वच्छ धुतलेले डाळ तांदूळ घालून त्यावर पाणी घालायचं आणि मध्यम आचेवर साधारण 2 शिट्ट्या काढायच्या। झाली आपली खानदेश विशेष मसाला खिचडी तयार। खानदेश स्पेशल ही डिश आहे। तोच मसाले भात, पुलाव खाऊन कंटाळा आला तर ही मस्त अशी वेगळ्या चवीची खिचडी नक्की बनवून बघा। तर सगळ्यात आधी कुकरमध्ये तेल गरम केलेलं आहे, यामध्ये जाईल लसूण बारीक चिरलेला, त्याचसोबत तमालपत्र आणि लसूण हलकासा परतून घेऊ। लसणाच्या फोडणीचा सुवास असा खमंग दरवळतो ना। आता यामध्ये जाईल सुक्या लाल मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा आणि कांदा सोनेरी रंगावर मस्त परतून घ्यायचा की आता यामध्ये जाणार मसाले। संडे मसाला म्हणजे तो एकच मसाला घातला ना तरी कुठल्याही पदार्थामध्ये पुरेसा पडतो। बाकी मग धनेपूड, जिरेपूड काहीही घालायची गरज नाहीये। लाल तिखट, यामध्ये घालूयात हळद आणि मीठ, करूयात मिक्स। यामध्ये घालूयात बटाट्याच्या फोडी। येस, खानदेशी खिचडीमध्ये बटाट्याची फोड आवर्जून असते आणि त्याच सोबत खूप सारे शेंगदाणे। आता हे करूयात मिक्स। हे व्यवस्थित मिक्स झालंय, मसाल्याचं छान कोटिंग आलेलं आहे बटाट्याला। आता इथे मी काय केलं, 1 कप तांदूळ आणि अर्धा कप तूर डाळ एकत्र घेऊन स्वच्छ धुवून घेतली। भिजत घालायची अजिबात गरज नाही। आता हे डाळ आणि तांदूळ यामध्ये घालून घेऊया। घालूयात पाणी, चवीपुरतं मीठ, करूयात मिक्स। झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 10 मिनिटं मी वाफवून घेणार आहे। शिट्ट्या काढणार असाल तर मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घेऊ शकता। ही खिचडी छान मी वाफवून घेतलेली आहे। आता चेक करूयात। आहा, क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल मस्त दिसते खिचडी। राईसही छान शिजलेला आहे। कायम आपण कुकरमध्ये जो पदार्थ करतो ना त्याला एक असा मिक्स द्यायचा, म्हणजे तो मसाला आहे तो छान असा सगळीकडे कोट होतो। मऊ पण नाही झालेली, खूप मोकळी पण नाही, परफेक्ट जशी हवी तशी शिजलेली आहे। आता ही खिचडी कशी खायची? ही खिचडी कढी, पापड, सॅलडसोबत सर्व करायची, भन्नाट लागते। पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला ना तर ही खिचडी नक्की बनवून बघा।